भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्य मथुरेमध्ये झालं, नंतर गोकुळामध्ये झालं. आणि गोकुळातील सगळ्याच लोकांना एक वेगळी अनुभूती यायला लागली. ज्या दिवसापासून रामचंद्र प्रभू किंवा कृष्ण भगवंत त्या नगरामध्ये प्रगट झालेत, त्या दिवसापासून कुणी ना कुणीतरी या नगरामध्ये वेगवेगळ्या रूपाने रोज यायला लागलेत. आता तर रामचंद्र प्रभूंचं प्रागट्य झाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी शिवजी येत आहे, परंतु शिवाच्या रूपामध्ये येत नाही, एका संन्याशाच्या रूपामध्ये येत आहे, काकभूषुंडीचे येत आहे. भगवान श्रीकृष्णांच्या बाळलीला पाहण्यासाठी नारदजी येत आहे. गोकुळामध्ये राहणारे लोक, अयोध्येमध्ये राहणारे लोक एकमेकांमध्ये चर्चा करतात की हे बालक जेव्हापासून जन्माला आलेत तेव्हापासून या नगरांचे कायापालट होऊन गेलेत. अनेक महापुरुषांचे दर्शन होत आहे आणि अनेक महापुरुष तिथे येऊन आपल्या डोळ्यांना, आपल्या जीवनाला सार्थक बनवत आहे. ही प्रास्ताविक मी यासाठी करतोय की मला असं वाटतं की त्या भूमींच्या बाबतीमध्ये त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये ज्या घटना घडल्या होत्या तीच घटना कलियुगामध्ये सुद्धा घडली आहे. आदरणीय सगळ्यांचंच अधिष्ठान आणि त्याला नारायण असं म्हणतात. अशा नारायण भगवंताचं प्रागट्य या हरीश्वर करदुल्यामध्ये झाल्यानंतर मला असं वाटतं की जी अवस्था अयोध्येची आणि गोकुळाची झाली होती तीच अवस्था हरीश्वर करदुल्याची झाली की अनेक महापुरुष, ज्या भूमीमधून एवढ्या महापुरुषांची उत्पत्ती झाली, प्रगट झालेत, त्या भूमीला पाहण्यासाठी तरी जाऊया असे अनेक रूपाने अनेक संत महानुभाव साधक या भूमीला नमस्कार करण्यासाठी इथे येत आहे. किंबहुना तुम्ही जर मला विचाराल तर मी सिद्धही नाही, महानुभाव पण नाही, साधकाच्या मार्गावरही तेवढा व्यवस्थित नाहीये. पण मी यासाठी चालू की या भूमीमध्ये कीर्तन करण्यासाठी नाही, ज्या भूमीने महाराष्ट्राला जगण्याची रीत दिली, जगण्याची दृष्टी दिली, त्या महापुरुषाच्या भूमीला नमस्कार करण्यासाठी मी आलो आहे. जसं संतांच्या भूमीच्या बाबतीमध्ये बोलावं, धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निदान सावता तो. तसं या करदुल्याच्या भूमीच्या बाबतीमध्ये सुद्धा हिला रत्नाची खाण म्हणता येईल. किती किती महापुरुषांची ही एक मांदियाळी. आदरणीय महामुनी प्रातस्मरणीय वैकुंठवासी तुकारामजी महाराज शास्त्री, आदरणीय भास्करजी महाराज, आदरणीय अजूनही अनेक महापुरुष, आणि मला वाटतं या सगळ्यांचा परिपोष आदरणीय एक बोलू का, मुंबईला बरेच राहणारे लोक आहेत तिथले, आणि मुंबईची सलाईन जर काय असेल तर काय आहे ती सलाईन? काय मुंबईची सलाईन काय? तिथली ट्रेन आहे, बरोबर का नाही? तिथली ट्रेन जर बंद पडली तर असं म्हणतात की मुंबईची सलाईन बंद झालीत. आपल्याला सांगू, मुंबईची सलाईन जशी ट्रेन आहे तसा आळंदीचा प्राण, आळंदीचा श्वास, आळंदीचा विश्वास, आळंदीचा ऑक्सिजन आदरणीय डॉक्टर नारायण महाराज आहेत. किंबहुना आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, देखावी आहे कवी एक नारायण, देखावी आहे कवी एक नारायण, देखावी आहे कवी एक नारायण, देखावी आहे कवी एक नारायण. शिकवलं, नारायणाच्या जन्मभूमीत यायचं आणि बोलायचं तरी काय, त्याच्या सत्तेनं त्याच्याविषयीच बोलायचं. या जगातील सगळ्यात अवघड गोष्ट आहे आपल्यासारखी इतर माणसं घडवणं. आदरणीय परमपूज्य डॉक्टर महाराजांच्या जीवनाचे पैलू जर सांगायचे तर महाराजांनी काय केलंय, महाराजांनी या महाराष्ट्राची 400-500 वर्षाची एक विशेष व्यवस्था करून ठेवली भविष्य काळातील, की ह्या विशुद्ध परंपरा अव्याहतपणे कशा चालाव्यात असे अनेक महापुरुष महाराजांनी घडवून ठेवलेत.
अजून एक भाव माझ्या मनामध्ये येतोय. वारकरी संप्रदायामध्ये अनेक महापुरुष झालेत, प्रत्येक जण कुठल्या तरी गुणवैशिष्ट्याने युक्त आहे. पण आमच्या हृदयातला भाव असा आहे, अनेक महापुरुष झालेत, सर्वश्रेष्ठ झालेत, पण वारकरी संप्रदायामध्ये डॉक्टर महाराजांसारखा सुलभ महात्मा केवळ आणि केवळ डॉक्टर महाराजच. या जगामध्ये सरळ होणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे महाराज. आता आईचे कोणी होणे नाही, आता आईचे कोणी होणे नाही. आदरणीय डॉक्टर महाराजांविषयी आम्हाला भूतकाळ मान्यच नाही हो. आमच्या सगळ्यांच्या भावना अशा आहेत की आमचा कायम वर्तमान डॉक्टर नारायण महाराज पाहिजेत. आमचा भूतकाळ कधीच व्हायला नको. आमच्या सगळ्यांच्या भावना आहे की महाराज कायम आमच्या हृदयामध्ये आणि कायम आमच्या डोळ्यापुढे असायला पाहिजेत.